ऋषुरूपधरं तपश्चरं यवमन्येत कदापि कश्चन स भवेत् सततं च नारकी नरनारायण देव पाहि मां। सर्वावतारी सर्वोपरिष्ठ देव भगवान स्वामीनारायण जळगाव मूर्तिप्रतिष्ठा महोत्सवात कथेचे व्यास स्वरूप परम श्रद्धेय सद्गुरू शास्त्री स्वामी परमस्नेही हरिप्रकाशदासजी स्वामी समग्र महोत्सव आणि हे मंदिर ज्यांच्या आशीर्वाद कृपेने आपण दर्शन करीत आहोत तसे गुरुतुल्य सद्गुरू स्वामी श्री गोविंद प्रसाददासजी स्वामी, महोत्सवाचे अध्यक्ष परमश्रद्धेय विद्वान सद्गुरू शास्त्री स्वामी नवोत्तम प्रकाशदासजी सत्संग महासभा प्रमुख श्री वडताल मॅनेजिंग टेम्पल बोर्डाचे चेअरमॅन तसेच सद्गुरू स्वामी देवप्रकाशदासजी स्वामी, पूर्व चेअरमॅन जुनागड वडील सद्गुरू स्वामी श्री देवनंदनदासजी स्वामी, सभामध्ये उपस्थित सत्संग खानदेश सत्संग माऊली गुरुवर्य सद्गुरू शास्त्री स्वामी धर्मप्रसाददासजी स्वामी, ज्यांच्या प्रेरणे आणि मार्गदर्शन आणि संकल्पानुसार हे मंदिर तयार झालं आहे, तसेच परमश्रद्धेय सद्गुरू शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाशदासजी स्वामी, सर्व वडील ब्रह्मनिष्ठ संतगण, सभेत उपस्थित सर्व यजमान परिवार, सर्व हरिभक्तांना भावाने जय स्वामीनारायण। खूप समय पण झाला आहे, पण पूज्य वक्ता महोदय हरिप्रकाशदासजी स्वामी त्यांनी एकवाल जोरदार ताड्याचा गजर करून त्यांचं स्वागत करा। अशी कथा आणि असा आवाज खूप समयानंतर ऐकायला मिळाला तशी कथा, कारण की स्वामी तर सुरतमध्ये राहतात आणि सुरतमध्ये गुजराती भाषेत कथा करतात रोज, आणि तरतच पूज्य गुरु गोविंद स्वामी पूज्य पी स्वामी त्यांनी आज्ञा केली की हरिप्रकाश स्वामी तुम्हाला कथा करायची आहे, आणि ते मराठीत इतकी चांगली मराठी बोलत आहेत, त्यांना खूप खूप धन्यवाद। ह्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे महोत्सव झाले आहेत, पण न भूतो न भविष्यती असा उत्सव म्हणजे जळगाव मूर्ती प्रतिष्ठा महोत्सव। सकाळी संतांबरोबर मंदिरात गेलो, मंदिरात दर्शन घेतलं, मंदिर बघितलं, अजून तर मूर्ती प्रतिष्ठा बाकी आहे, त्यापूर्वीच ह्या मंदिरामध्ये सुख आणि शांतीचा अनुभव होत आहेत। 15 तारखेला परमपूज्य आचार्य महाराज श्री इथे येतील, त्यांच्या वरदहस्ताने ह्या मूर्तींची प्रतिष्ठा होईल, आणि भगवान स्वामीनारायणच्या प्रसादांची ते मूर्ती जेव्हा ह्या मंदिरात विराजमान होईल, आणि त्यानंतर जो आनंद आपल्याला मिळेल ना, तो आनंद त्याची गोष्ट नाही करू शकत। भाविक भक्तांनो, ह्या महोत्सवामध्ये लहानी लहान सेवा आणि मोठ्यात मोठी सेवा, कोणती सेवा लहान की मोठी होत नाही, पण तरीही आर्थिक सेवा, तनची मनाची आणि आर्थिक सहयोग ज्या ज्या हरिभक्तांनी केला असेल त्या सर्व हरिभक्तांवर भगवान स्वामीनारायणची कृपा लाभो। कारण भगवान स्वामीनारायण ज्यावेळी गडपूरपती गोपीनाथजी महाराजांच्या मंदिराचं कार्य चालू केलं, त्यावेळी भगवान स्वामीनारायण त्यांनी हरिभक्तांना वचन दिला, कॉल दिला की ह्या गोपीनाथजी महाराजांच्या मंदिरामध्ये जो हरिभक्त लहानपासून मोठी सेवा करीन त्या हरिभक्तांना मी माझ्या धामात नेईल। आणि हरिभक्तांनी कोणी ज्याची जशी सगवड होती, ज्याला जशी त्याची परिस्थिती होती, त्या मुजब हरिभक्तांनी कोणी किलोचा पत्थर, कोणी 2 किलोचा पत्थर, कोणी माती, कोणी रेती, कोणी दगड दिला आणि त्या मुजब सेवा केली। त्यात एक अलियास मुस्लिम बिरादर होता, त्या गडपूरमध्ये अलियास मुस्लिम बिरादर त्यांनी रात्रीच्या समयामध्ये रात्री जाऊन गोपीनाथजी महाराजच्या मंदिराचा जो पायाचं काम चालू आहे त्या पायामध्ये त्यांनी दगड टाकला। कोणाला माहीत नाही, फक्त भगवान आणि हा मुस्लिम भक्त दोनच ह्या गोष्टी जाणतात। त्या अलियासचा अंतकाळ आला, तो अलियास मृत्यूशय्यावर आहे, तेव्हा भगवान स्वामीनारायण येऊन अलियासला म्हणाले की अलियास मी तुला माझ्या धामात नेण्यासाठी आला आहे। अलियास म्हणतो स्वामीनारायण मी तुमचं भजन केलं नाही, मी तुमची भक्ती केली नाही, मी हिंदू नाही। तरी भगवान स्वामीनारायण त्याला बोलले की तू काही नाही केलं, पण तू माझ्या मंदिराची सेवा केली ने, त्या कृपेने मी तुला माझ्या धामात नेतो। जर तो थोडी सेवा करली, त्याने थोडी सेवा केली, तरी त्याला जो भगवान स्वामीनारायण स्वतःच्या धामात नेत असले, तर भाविक भक्तजनांनो तुम्ही आणि या सभामध्ये खूप मोठी संख्यामध्ये इथे गुजराती हरिभक्त देशामधून विदेशामधून गुजरातमधून आलेले आहेत। त्या सर्व हरिभक्तांनी आणि जळगाव आणि महाराष्ट्रातील
लहानात लहान गावातून पण हरिभक्तांनी खूप सेवा केली आहे. हे सर्व हरिभक्तांवर अहमदाबाद निवासी नरनारायण देव, सोबत आलेले सद्गुरू स्वामी धर्मस्वरूपदासजी स्वामी नाथद्वारा महनश्री, सद्गुरू स्वामी मुकुंद प्रसाददासजी स्वामी हरिद्वार महनश्री, सद्गुरू स्वामी जयकृष्णदासजी स्वामी वाकानेर महनश्री, सर्व संत भगवत चरणी प्रार्थना करीतो की तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि संप ते खूप खूप लाहो आणि कायम या संतांचं दर्शन, ह्या मूर्तींचं दर्शन तुम्हाला मिळो आणि ह्या लोक आणि परलोक भगवंताच्या अक्षरधामाचं सुख पण तुम्हाला मिळो, तशी भगवत चरणी प्रार्थना.